मिझोरीच्या सेंट लुईस भागामध्ये मी राहतो, शहरामध्ये राहतो आणि शनिवार रात्रीपासून या ठिकाणी स्नो स्टॉर्म सुरू झालेला आहे आणि सध्याची जी स्नो स्टॉर्मची परिस्थिती आहे ही भयंकर परिस्थिती आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 12 इंचपर्यंत बर्फ पडण्याची शक्यता वर्तवली जाते। जवळपास 1300 किलोमीटर माइल्सचा हा पट्टा आहे जो सेंट लुईस त्यासोबत कॅन्सस, मिसोरी आणि या ठिकाणी पुढच्या शहरांमध्ये जातो। जवळपास 1300 माइल्स ह्या स्नो स्टॉर्ममध्ये अफेक्ट होत आहेत आणि 62 मिलियन लोक ही ह्या पट्ट्यातील यांच्यावरती ह्या स्नो स्टॉर्मचा परिणाम आपल्याला जाणवतोय। रस्ते पूर्णतः बर्फाने भरलेले आहेत आणि अजिबात रस्त्यांवरती गाड्या नाही आहेत। पोलिसांच्या गाड्या, फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यांच्या गाड्या फक्त रस्त्यावरनं जात आहेत। रस्त्यावरनं स्नो काढण्याचा प्रयत्न जो इम्पॉर्टंट रस्ते आहेत त्याच्यावरती प्रयत्न केला जातोय, पण इकडच्या नॅशनल वेदर सर्व्हिसच्या माहितीनुसार हे जवळपास ह्या दशकातलं सगळ्यात हेवीएस्ट स्नो स्टॉर्म असणार आहे, जे रॉकी माउंटन्स पासून या ठिकाणी पसरलेलं आहे। आणि एकंदरीतच जर आपण ही परिस्थिती पाहिली तर 12 इंचापर्यंतचा स्नो हा काही ठिकाणी होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे। कॅन्सस, मिसोरी यामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्नोफॉल होईल असं देखील म्हटलं जात आहे। काही ठिकाणी एअरपोर्ट्स बंद आहेत, काही ठिकाणी सगळ्यांना गेल्या आठवडाभरापासून इकडच्या वेदर सर्व्हिसेसनी सांगायला सुरुवात केलं की तुम्ही घरी राहा, घराच्या बाहेर पडू नका। शनिवार, रविवार, सोमवार सकाळपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील अशी शक्यता वर्तवली जाते। This roadway is very slick, very slick. So let me get some traction here and watch my feet here. Ready for this? That's what we're dealing with out here, and it's not getting any better, it's getting worse. So get off the roads, don't be on them, because it's not good, and it might result in something really bad happening. Stay home. रस्त्यांवरती काही ठिकाणी स्लीट देखील जमा आहे, म्हणजे इतके रस्ते निसरडे झालेले आहेत की रस्त्यांवरनं गाड्या सरकत आहेत आणि त्यामुळे घराच्या बाहेर अजिबात पडू नका अशाच प्रकारची वॉर्निंग ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। काही वेळच झालेला आहे, मी 2 मिनिटं फक्त बाहेर आहे, मात्र माझे हात पूर्णतः फ्रीज झालेले आहेत, लाल झालेले आहेत, इतकी थंडी आहे। टेम्परेचर आतापर्यंत -12 पर्यंत पोहोचलं। हे टेम्परेचर आणखीन डिप होईल असं म्हटलं जात आहे। तर हा पूर्ण 1300 माइल्सचा पट्टा हा ह्या स्नोस्टॉर्ममध्ये आपल्याला अफेक्ट होताना पाहायला मिळतोय। स्नोस्टॉर्मची परिस्थिती सध्या तरी गंभीर म्हटली जाते, मात्र सोमवार नंतर हे स्नोस्टॉर्म जरा कमी होईल आणि एकंदरीतच परिस्थिती सुधारेल अशी देखील माहिती मिळते। स्नोफॉल हा शनिवार रात्रीपासूनच सुरू झाला आणि ह्यापुढे देखील स्नोफॉल कंटिन्यू राहील असं म्हटलं जात आहे।